तर आता ना पूर्ण आपलं सर्व सारण मिक्स करून झालेलं आहे। तर थोडा टाइम ना आपल्याला 5 मिनिटं असं शिजत ठेवायचं आहे। पण ना मस्त अशी छोटीशी पोळी तयार केली आहे आणि बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित कड्या पाडून घेतोय। हे बघा कड्या रेडी झाल्या ना की आपल्याला त्याच्या आतमध्ये ना मस्त असा सारण भरून घ्यायचंय। मस्तपैकी आपल्याला मोदक रेडी झालेला आहे। हे बघा कड्या पण मस्त आल्यात। कसं आहे छान आहे ना? हागू कसा झालाय? छान झालाय। नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये। तर मंडळी लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होणार आहे आणि गणपती बाप्पाचे फेवरेट म्हणजे उकडीचे मोदक आज आपण बनवणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण प्रोसेस पाहायला मिळणार आहे की कशा प्रकारे सारण रेडी करायचा आणि मोदकांना शेप कशा प्रकारे दिली जाते। तर मंडळी आता ना इकडे आपण मोदक बनवायला सुरुवात करतोय आणि मोदक बनवण्यासाठी ना आपल्याला ही इकडे सर्व सामग्री लागणार आहे। याच्यामध्ये तू काय काय सर्व किती मात्रामध्ये घेतलेलं आहे? तांदळाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाटी। अच्छा, एकदम ना बारीक दळून घ्यायचं। हा, आपण कुठले पण तांदूळ घेतले तरी चालतील, पण दळायला बारीक सांगायचं। हे आपण राशनचे तांदूळ घेतलेले आहेत। मी रेशनच्या तांदळाचं मध्ये घेतलेलं आहे पीठ। हा, आणि आपल्याला पूर्ण बारीक दळायचं आहे म्हणजे कसे आपले मोदक एकदम सॉफ्ट होतात आणि अजिबात पीठ फाटत नाही। त्याच्यानंतर इकडे काय आहे? इथे मी गुळ घेतलेला आहे 1 वाटी। तो पण गुळ ना मी किसून बारीक करून घेतलेला आहे। आपल्याला ना सारण बनवण्यासाठी असा प्रकारे किसून गुळ घ्यायचा आहे म्हणजे कसं पटकन तो आतमध्ये विरघळतो। त्याच्यानंतर इकडे काय? ते बदाम घेतलेले आहे। तुम्ही काजू किंवा बदाम घेऊ शकता किंवा नाही घेतले तरी पण चालेल। अच्छा, म्हणजे आपल्या चॉईस वरती आहे। काही काही जण डायरेक्ट फक्त खोबऱ्याचं सारण बनवतात, पण हे पण कशी चवीला एकदम छान लागतात, मस्त लागतं खायला। हा, त्याच्यामुळे काजू किंवा बदाम तुम्ही घालू शकता। त्याच्यानंतर इकडे काय घेतलंय? मी ना 10-12 वेलची घेतलेली आहे। हा, 10-12 वेलची आपण ना सोलून त्यांची एकदम बारीक पावडर करून घेतलेली आहे आणि ती सुद्धा आपल्याला लागणार आहे कारण सुगंध शिवाय आपले मोदकला म्हणजे चव नाही येत, ते एकदम छान सुगंध पण यायला पाहिजे। आणि त्याच्यानंतर इकडे एक नारळ घेतलेला आहे। हा एक नारळ लागणार आहे। तर पूर्ण फोडून आपल्याला तो किसून घ्यायचा आहे। बघता एकदम मस्त नारळ आहे आतमधून पण, आणि पूर्ण ना आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे। तर इकडे बघताय आपला खोबरा पूर्ण किसून झालेला आहे आणि इकडे ना आता आपण सारण बनवायला घेतोय। तर पॅन मध्ये हा 1 चमच आपण तूप घालून घेतोय। तर इकडे ना आता सर्वात पहिले तर आपण खोबरा घालून घेतोय। आता इकडे सर्व आपण गुळ किसला होता तो घालून घेतलाय। व्यवस्थित सर्व मिक्स करून घेतोय। इकडे ना आपण हा काळा गुळ वापरलेला आहे। आपल्याला ऑरेंज कलरचा सुद्धा गुळ बाजारात अवेलेबल असतो, तर तो सुद्धा तुम्ही वापरू शकता। हा कसा काळा गुळ हेल्थसाठी चांगला असतो। तर आता बघताय सर्व हळूहळू आपण मिक्स करत घेतो ना तसा ऑटोमॅटिक गुळ जो आहे तो मेल्ट व्हायला लागतोय आणि सारण व्यवस्थित आपल्याला रेडी होतंय। इकडे आपण वेलची पूर्ण बारीक करून घेतली होती ती घालून घेतो याच्यामध्ये। इकडे सर्व बदाम बारीक केले होते ते सुद्धा घालून घेतले। सर्व गोष्टी एकदम व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। तर आता ना पूर्ण आपलं सर्व सारण मिक्स करून झालेलं आहे। तर थोडा टाइम ना आपल्याला 5 मिनिटं असं शिजत ठेवायचं आहे म्हणजे कसं गुळ पूर्ण मेल्ट होऊन आपलं सारण रेडी होते। तर याच्यावर झाकण लावून ठेवतोय। तर इकडे बघताय आपला सारण पूर्ण रेडी झालेला आहे। बघताय सर्व गुळ सुद्धा मेल्ट झालेला आहे आणि सर्व गोष्टी व्यवस्थित मिक्स झालेल्या आहेत आणि मस्त एकदम कलर सुद्धा आलेला आहे आणि एकदम भारी आपल्या सारणाला टेक्स्चर आलंय। तर इकडे ना आता आपण पीठ मळण्यासाठी पाणी गरम करायला ठेवतोय। आपण 3 वाटी पीठ घेतलं होतं तर त्याच मापाने आपल्याला 3 वाटी याच्यामध्ये पाणी सुद्धा घालायचंय। आपल्या पाण्याला मस्त कळ आलेला आहे तर याच्यामध्ये आता आपण 3 वाटी हा तांदळाचं पीठ घालून घेतोय। व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। आपला पीठ ना चांगला मिक्स करून झालेला आहे। आता त्याला ना 5 मिनिटं वाफवून घ्यायचा। हे बघा मस्त असं पाण्यासोबत मिक्स झालेलं आहे। थोडंसं आता वाफवून घेतोय, झाकण लावून असंच ठेवायचंय 5 मिनिटं। इकडे बघताय आपला पीठ रेडी झालेला आहे। आता परातीमध्ये सर्व काढून घेतोय आणि आता आपल्याला मळायचं आहे व्यवस्थित।
एकदम गरम आहे. तर इकडे ना आपण थोडा टाइम पीठ थंड करायला ठेवला होता. आता बघता व्यवस्थित पीठ थंड झालेलं आहे आणि आई आता सर्व पीठ मळायला घेते. आई आपल्याला व्यवस्थित पीठ मळायचं आहे ना, चांगला तर मळून घ्यायचा. आणि मंडळी आपल्याला ना मोदक बनवताना ना अगोदर नेहमी सारण बनवायचं असतो आणि पीठ नंतरला बनवायला लागतो ना आपल्यालाही. आधी सारण तयार करायचं, नंतर पीठ मळायचं. मग पीठ मळलं की कसं ताबडतोब मोदक कराय बरं. अच्छा, म्हणजे जास्त टाइम आपल्याला ठेवायचा नसतो ना. नाही, ताबडतोब करायचं म्हणजे पीठ कसं फाटत वगैरे नाही. काही जण काय करतात, पीठ अगोदर मळतात आणि त्याच्यानंतरला सारण बनवायला घेतात. त्याच्यामुळे काय होतं, पीठ अर्धा पाऊण तास तसंच असतो. मग मोदक बरोबर बनत नाही आणि बनवल्याच्या नंतरला असे फाटत जातात ना. म्हणून आधी सारण करून घ्यायचं, नंतर पीठ मळायचं. आता बघताय व्यवस्थित आई मळून घेते इथे. आपला पीठ व्यवस्थित मळून झालेला आहे. आणि आई काही जणांचं ना म्हणजे पीठ जेव्हा मळतो तेव्हा मेन मोदक बनवायला घेतलं की त्यांचं पीठ फाटत जातं. तर त्याच्यासाठी काय करायचं, पाण्याचा हात घ्यायचा आणि चांगलं परत मळायचं. अच्छा, 2-3दा परत मळल्याच्या नंतर व्यवस्थित पीठ येतो ना. पीठ चांगलं मऊ केलं की बरोबर येतं. तर आपलं पण पीठ रेडी झालेलं आहे. आता आपण मोदक बनवायला सुरुवात करतोय. तर हाताला आपल्याला तेल लावून घ्यायला लागेल ना. मी घी घेतलंय. ही आपली घी आहे इकडे. घी किंवा तेल तुम्ही घेऊ शकता आणि हाताला व्यवस्थित असं लावून घ्यायचे, म्हणजे कसं पीठ हाताला चिटकत नाही. हे बघा इकडे अशा प्रकारे ना एक मस्तपैकी आपल्याला गोळा बनवायचा आहे, एकदम गोलाकार. आपण चपात्या कशा लाटतो तशाच प्रकारे गोळा बनवायचा असतो, चपात्या भाकऱ्या लाटतो तसा. आणि हाताला तेल किंवा घी आपण घ्यायचं म्हणजे लावायला. बघा अशा प्रकारे गोळा आपल्याला रेडी करायचा आहे. गोळा मळून झाला ना की आपल्याला व्यवस्थित अशा चपाती सारख्या आकाराचा अशा प्रकारे आपल्याला बनवायचं आहे पीठ. असं तुम्हाला जमत नसेल ना तर आई लाटणीच्या साहाय्याने पण करू शकतो ना. तुम्ही लाटू पण शकता. लाटणीच्या साहाय्याने पण अशा प्रकारे लाटू शकता. अशी आपल्याला ना छोटीशी चपाती बनवायची आहे बघा. जेवढी पातळ होईल ना तेवढी बनवायची आहे, कारण थोडासा आकार पण मोठाच ठेवायचा आहे, म्हणजे कसं आपल्याला मोदकच्या कड्या पाडताना ना बंद करायला व्यवस्थित जमतो. हे बघा, तर हे बघा अशा प्रकारे छोटीशी पोळी झाली ना की आपल्याला सर्व कड्या अशा बनवत घ्यायच्या आहे. बघा दोन्ही बोटाच्या साहाय्याने ना आपल्याला व्यवस्थित अशा प्रकारे साईडने बंद करत जायचं आहे बघा. त्याच्यानंतरला ना आतमध्ये बघा अशा प्रकारे गॅप रेडी होते आणि ह्याच्यामध्ये आपल्याला ना सर्व सारण भरून घ्यायचं आहे. आता जशी पोळी बनवाल ना तशाच प्रकारे कमीत जास्त घ्यायचंय आपल्याला, जास्त पण नाही करायचं, नाही तर तो बाहेर पडेल सर्व. बघा अशा प्रकारे बंद करत जायचंय. असं बंद केला ना की ऑटोमॅटिक वरती अशी टोक येते आणि त्याच्यानंतरला आपला मोदक रेडी होतो. इकडे साईडने अशा परत ना तुम्ही कड्या पण पाडू शकताय बघा अशा प्रकारे, किंवा सुरीच्या साईडने पण अशा साईडने खाचा पाडल्या ना तरी पण त्यांना मस्त कड्या येतात. ऍक्च्युली साच्याने बनवायला इझी असतात पण हाताने बनवायला खूप जास्त डिफिकल्ट होतात ना. आपल्याला हाताने कसं किती पाहिजे तसं आपण पातळ करू शकता, तसं साच्याने पातळ नाहीत. साच्याने पण तुम्ही बनवाल ना तो कसा पीठ लागतो, त्याच्यामध्ये सारण व्यवस्थित जात नाही आणि पिठासारखी त्याची पूर्ण चव येते. पण हा असा बनवला ना एकदम परफेक्ट बनतो बघा. आपण कसं पाहिजे तसं हाताने पातळ करू शकतो. मोदक मस्त पातळ मोदक ना मस्त खायला मजा येते. हा बघा मोदक पूर्ण आता आपला रेडी झालेला आहे एकदम छान प्रकारे. तर म्हणजे इकडे बघताय आकू पण आलेला आहे खास आज मोदक बनवण्यासाठी. आणि बघा इकडे आकाशनी पण ना मस्त अशी छोटीशी पोळी तयार केलाय आणि बघा अशा प्रकारे ना व्यवस्थित कड्या पाडून घेतोय. हे बघा कड्या रेडी झाल्या ना की आपल्याला त्याच्या आतमध्ये ना मस्त असा सारण भरून घ्यायचं आहे. इकडे आपला सर्व सारण मगाशीच रेडी केला होता तो बघा सर्व भरून घेतोय. अशा प्रकारे आतमध्ये गॅप रेडी झाली पाहिजे, त्याच्यानंतरला सारण रेडी करायचा आणि असं ना आपल्याला व्यवस्थित बोटाच्या आणि अंगठ्याच्या साहाय्याने बंद करून घ्यायचंय. हे बघा अशा प्रकारे बंद केला ना की वरती अशी मस्तपैकी टोक निर्माण होते आणि आपला मोदक रेडी होतो. हा बघा इकडे बघताय मस्तपैकी आपल्याला मोदक रेडी झालेला आहे. हे बघा कड्या पण मस्त आल्यात. मंडळी इकडे आई ना शेंग पण तयार करते बघा अशा प्रकारे. आमच्या इकडे ना म्हणजे गावाला नैवेद्याला मोदक आणि शेंग नेहमी बनवतात ना. ही अशी ही असते शेंग.
उकडी शेंग बोलतात. म्हणजे तशीच चपाती सारखं अगोदर पोळी बनवायची पिठाची आणि त्याच्यानंतर आतमध्ये सारण घालून दोन्ही टोका अशी बंद करायची, नंतर अशी डिझाईन करतात नाही. अशी डिझाईन करायची. हे बघा एकदम सेम मोदकांसारखी टेस्ट लागते, कारण सर्व सारण वगैरे पीठ वगैरे सारण तर मोदकातलंच आहे, पीठ पण तोच आहे, फक्त डिझाईन अलग. पण खायला ना मजा येते. पण हे बघा दाखव, आई लई चांगल्या बनवायची. कशी मस्त आपली शेंग रेडी झालेली आहे. आजी बनवायची ना हे अशा प्रकारे. पहिल्याची माणसं अशीच बनवायची. ही कशी मोदकांना कारण बनवायला ना खूपच जास्त वेळ लागतो, पण ही एकदम सोपी पद्धत आहे ना, ही लवकर झटपट बनवू शकते. त्याच्यामुळे ना आमच्या इकडे गावाला खास करून वेळ वाचवण्यासाठी अशा प्रकारे नैवेद्यासाठी शेंगा पण बनवायचं आणि मोदक पण बनवायचा, पण त्याच्यासोबत शेंगा पण असायच्या. ते खायला खूपच जास्त भारी वाटतं त्या. तर इकडे बघताय आपले सर्व मोदक ना म्हणजे बनवून रेडी झालेत, काही रेडी झालेत अजून, पण आई आखू आम्ही सर्व बनवतोय. इकडे एक शेंग पण आपण बनवलेली आहे आणि ही चाळण घेतली आहे, ज्यातमध्ये ना सर्व साईडने आणि खाली पण सर्व तेल घी आपण लावलेलं आहे. त्याच्यामुळे कसं आपण उकळायला ठेवू तेव्हा खाली मोदक सर्व चिटकणार नाही आणि मस्तपैकी आपले मोदक आता उकळायला रेडी झालेले आहेत. तर इकडे बघताय मोदक आपण उकडी येण्यासाठी ना इकडे टोपामध्ये पाणी ठेवला होता, तर थोडासा कढईला ठेवला होता, तर बघताय कढईला चालू होतोय आणि इकडे आपले मोदक पण सर्व रेडी आहेत. तर या टोपावरती असे आपण घालून ठेवतोय, हे बघा अशा प्रकारे. आणि वरती ना आपल्याला झाकण सुद्धा लावून घ्यायचंय. तर इकडे आता सर्व ठेवून झालेलं आहे, वरती मी झाकण ठेवून देतोय असा, म्हणजे कसं त्यांना वाफ व्यवस्थित लागेल. एकदा कळाला ना की आपल्याला गॅस कमी करायची आहे आणि मग उकडी यायला ठेवायचंय. तर मंडळी इकडे बघताय आपले मोदक उकडून रेडी झालेले आहेत आणि एकदम बघताय मस्त शिजलेले आहेत, एकदम भारी, आकार सुद्धा छान आले. इकडे आपण एक शेंग सुद्धा उकळत ठेवली होती, ती पण रेडी झालेली आहे. आता हे काढून आपण जे दुसरे बनवले होते ते घालून घेऊया. सर्व आता रेडी झालेले आहेत, गरमागरम होते, थोडेसे थंड करायला ठेवले होते, तरी पण मीडियम गरमच आहेत. आणि आता आम्ही टेस्ट करून बघतोय. आई आहे इकडे, आकाश सुद्धा आहे. तर आखून पण बनवलं ना आज, आम्ही सर्वांनी म्हणजे मिळूनच बनवले तिघांनी पण, आणि खूप टाइम लागला ना बनवायला. टाइम तर लागतच. असं बनवायला व्हिडिओ मध्ये तुम्हाला कसं कमी टाइम वाटतो, पण ऍक्च्युअली बनवायला गेला ना की खूप वेळ लागतो. तर इतक्या वेळाच्या नंतरला आम्ही आता टेस्ट करणार आहोत. मेहनत एवढी केलेली होती. चला टेस्ट करून बघूया. आई आपण पण मस्त डिझाईन मारलं ना बाकी. तुझा मोदक आखूच आहे, आम्ही माझा बाबा घेतलाय. हो हे बघा आतमध्ये पण मस्त एकदम, हा सारण पण एकदम छान रेडी झालाय बघा. टेस्ट करून बघा कशा प्रकारे झालंय. कसं आहे, छान आहे ना. हागू कसा झालाय? छान झालाय. छान झालंय ना. चला मी पण टेस्ट करून बघतोय. हा आईने बनवलेला मी घेतलाय. मस्त, आईने पण छान म्हणजे अशा कड्या काढलेल्या ते बघा, आपण एकदम छान दिसतोय. बघा मस्त एकदम कड्या आलेल्या आहेत. चला आता टेस्ट करून बघूया. खास करून बाप्पाचे फेवरेट आहेत मोदक, आणि आता कसा गणपती बाप्पांचा सण जवळ येतोय तर प्रत्येकाच्या घरोघरी नैवेद्यामध्ये हे मोदक बनवले जाणार. त्याच्यामुळे तुम्हाला ना अगोदरच काही दिवसा अगोदरच आपण रेसिपी पूर्ण शेअर केलेली आहे. चला आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे झालेले आहेत. एकदम जबरदस्त आहेत आणि एकदम ना आतमध्ये सारण पण एकदम ज्युसी आहे, एकदम जबरदस्त झालं. याच्यामध्ये ना तूप घालून पण खाऊ शकतात, वरती तूप टाकायचा, एकदम टेस्टी लागतात. तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोदकांची स्पेशल रेसिपी पाहायला मिळाली आणि आपण पूर्ण प्रोसेस दाखवलेली आहे. सारण कशा प्रकारे बनवायचं, मोदकांना शेप कशा प्रकारे द्यायची, आणि एकदम छान झालेले आहेत मोदक. तर आता कसा गणपती बाप्पाचा सण लवकरच जवळ येतोय, तर तुम्ही सुद्धा नक्कीच अशा प्रकारे ही रेसिपी ट्राय करा आणि उकडीचे मोदक बनवा, खूपच जास्त छान लागतात. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया पण अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.